नासिर ई बाईक सलगरे, आता पेट्रोलला करा बाय बाय। घरी घेऊन या इलिगो कंपनीची ई बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेज सहित 1 वर्षाची वॉरंटी। खास गुढीपाडव्यानिमित्त 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। सोबत प्रत्येक बाईक वरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ कूपन। आमच्याकडे उधारी सुरू आहे। बजाज फायनान्सची ही सोय। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक, भांडी सेंटर, सलगर। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। शिक्षकाने अपमान केल्याच्या कारणावरून तरुणाने संपवले जीवन। संबंधितांनी फोडले शिक्षकाचे घर। वाळवा येथील घटना। 11वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राहत्या घरी छताच्या लोखंडी हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली। सदरची घटना वाळवा येथे घडली आहे। सकाळी 11:30च्या सुमारास बडोदा बँकेच्या शेजारी ही घटना घडली। विराज शिवाजी डकरे, वय 17 असं त्याचं नाव आहे। याबाबत आष्टा पोलिसात डॉक्टर प्रवीण धेंडे यांनी वर्दी दिली आहे। दरम्यान मुलाच्या आत्महत्येला जबाबदार असल्याच्या संशयावरून मुलाच्या नातेवाईकांनी वाळवा इस्लामपूर रस्त्याला असलेल्या एका शिक्षकाच्या घरावर हल्ला केला। त्यात घराच्या खिडक्या फुटल्या तर अंगणात उभी असलेली शिक्षकाची दुचाकी संतप्त जमावाने फोडली। त्यानंतर घटनेचं गांभीर्य ओळखून आष्टा पोलिसांनी या शिक्षकाच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। मात्र शिक्षकांच्या घराच्या तोडफोडीबाबत पोलिसात उशिरापर्यंत नोंद नव्हती। घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की विराज शिवाजी डकरे हा 11वीच्या वर्गात शिकत होता। शाळेत अतिशय हुशार असणाऱ्या विराजने 10वीत 89% गुण मिळवले होते। 11वीच्या वर्गात तो तांत्रिक विभागाचा विद्यार्थी होता। आज सकाळी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला। सकाळच्या सत्रात शाळा असल्याने 11 वाजता घरी आला। घरी येताच त्याने दुसऱ्या मजल्यावरील खोलीत छताच्या लोखंडी हुकाला साडीने गळफास घेतला। ही घटना लक्षात येताच नातेवाईकांनी आरडाओरडा केला। अत्यावस्थ अवस्थेत त्याला इस्लामपूर येथे उपचारासाठी नेण्यात आलं। मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। विराज यांनी आत्महत्या केल्याचे समजताच शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना धक्का बसला। एका शिक्षकाने विराजचा वर्गात अपमान केल्याची चर्चा गावभर पसरली। त्यानंतर संतप्त झालेल्या विराजच्या नातेवाईकांनी त्या शिक्षकाच्या घरावर हल्ला करत घरासमोर लावलेली मोटरसायकल, खिडक्यांवर दगड फेकले। सायंकाळी त्याचा मृतदेह घरी आणण्यात आला। यावेळी शेकडो लोकांनी गर्दी केली होती। विराजच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।